हर्षवर्ध लीळांच्या आजच्या 52व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत 108 क्रमांकाची लीळा हंसराजा स्थिती. हंसराजा या बाईसांच्या शिष्य होत्या आणि स्वामींच्या तिथल्या आगमनानंतर त्या ठिकाणी जो बदल झालेला आहे की आतापर्यंत हंसराजा आणि पांडे म्हणजे बाईसांचे शिष्य हे बाईसांचं पूजन वगैरे करायचे आणि आता स्वामी आल्यानंतर आणि स्वामींनी बाईसांना भक्ती साधना प्रदान केल्यानंतर असा फरक झाला की आता त्या ठिकाणी बाईसांचा जो नित्यदिनीचा पूजा अवसर होता तो बंद झाला आणि स्वामींचा पूजा अवसर बाईसा त्रिकाळ स्वतः करायला लागल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की हंसराजा असतील किंवा बाईसांचे शिष्य पांडे असतील हे बाईसांना आणि स्वामींना नावं ठेवायला लागले. त्या संदर्भातली ही लीळा आहे. आणि स्वामींनी त्यावेळेस हंसराजांना कशा प्रकारे त्यांच्या त्या दोषांमध्ये बदल केला आणि गुणयुक्त केलं त्यांना ते आपण बघूया. हंसराजू तिये भको लागली. हंसराजा जी आहे ती नित्यदिनी बाईसांचं पूजा अवसर वगैरे सगळं विधिविधान करायची. बाईसांना तिने स्वतःचं ते गुरु मानलेलं होतं आणि तिने आता लक्षात घेतलं की इथे स्वामींचं पूजन होतंय आणि स्वामी हे पयोवर्ती मार्गाचे नाहीत, काही नाहीत, काल आले आणि आज त्यांचं पूजन होतं आणि बाईसा स्वतःचं बिलकुलही पूजन करून घेत नाही. सर्व बाईसा स्वतः त्यांचं पूजन करतात. हे सगळं बघून हंसराजाने मनामध्ये दोष घेतला की हे कुठले कोण महात्मे आले आणि त्यांचं पूजन होतंय म्हणून ती भको लागली. म्हणजे स्वामींची निंदा करायला लागली, बाईसांची निंदा करायला लागली, स्वामींना नावं ठेवायला लागली, बाईसांना नावं ठेवायला लागली. वामदेवा पांड्या पुढा सांगू लागली. आणि वामदेव म्हणजे बाईसांचे मोठे गुरुबंधू आहेत आणि पांड्या म्हणजे बाईसांचे शिष्य यांच्या समोर हंसराजा जी आहे ती हंसराजा जाऊन त्यांना हे सगळं सांगायची. आणि त्यानंतर आमचा पयोवर्तीयांचा मार्ग या नागूबाई या नासीला. आणि त्या म्हणायच्या आमचा म्हणजे आपला हा पयोवर्तीयांचा मार्ग म्हणजे फक्त दुधाचेच पदार्थ खायचे अशा प्रकारचं व्रत आचरण करणारा हा पंथ आहे. म्हणजे आपल्या या पंथाची काहीतरी स्वतंत्र ठेवण आहे. आणि बाईसांनी काय केलेलं आहे की बाईसा आता यांचं पूजन करतात, यांचंच भजन पूजन करतात आणि ह्यांनाच गुरुस्थानी बसवतात त्या उंच ओट्यावर, स्वतः बसत नाहीत. आणि आपला जो धर्माचं जे काही आचरण आहे ते बाईसांनी सगळं सोडून दिलं म्हणून त्या भको लागल्या. आणि मग यांनी काय केलेलं आहे या नागूबाई या नासीला, बाईसांचं नाव नागूबाई असं होतं आणि त्यांनी हा धर्म नासून टाकला, नष्ट केला अक्षरशः. कवणनेनो महात्मा ऐकू गुंफे अंतू घातला. असे कोण कोण महात्मा आहे काय माहिती, त्याला गुंफेमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. तयासी पूजा करीती असे, त्यांचंच भजन पूजन करतात. तयाचे पायवणी घेती असे, त्यांचे श्रीचरण म्हणजे पायवणी म्हणजे पाय धुतल्याचं जे पाणी आहे, पायवणी, पाय म्हणजे पाय आणि वणी म्हणजे पाणी, म्हणजे पाय धुतल्याचं ते पाणी जे आहे ते चरणोदक ते घेतात. तयाचे उचिष्ट घेती असे आणि त्यांचा उचिष्ट प्रसाद ते घेतात. ऐसे नीच भको लागली. आणि ती नीच म्हणजे सतत बोलायला लागली. म्हणजे कालपर्यंत जी हंसराजा बाईसांचं पूजन करत होती आज ती बाईसांचं भकन करत आहेत, म्हणजे बाईसांची निंदा करतायत. म्हणजे माणसं लगेच किती बदलून जातात. आमच्या स्वामींनी वचनाच्या द्वारे सांगून ठेवलेलं आहे की तुष्टला जण तरी विखो संपादिल आणि रुसला तरी प्राणा घातेल. म्हणजे जनलोक जर का संतुष्ट असतील तुमच्याविषयी तर काय होईल, तुम्हाला भजन पूजन वगैरे करतील, तुम्हाला खाऊ पिऊ घालतील, मान सन्मान करतील. तुष्टला जण तरी विखो संपादतील आणि रुसला तरी प्राणा घातेल. आणि तोच जनसमुदाय जर का रुसला तर तुमच्या प्राणाचा घात करायला सुद्धा ते मागे पुढे बघणार नाहीत. म्हणून आमचे स्वामी सांगतात की उभयता जनसंबंधू त्याजे. उभयता म्हणजे दोन्ही, म्हणजे भजन पूजन करणारे आणि तिरस्कार करणारे या दोनही लोकांच्या संपर्कामध्ये जायचं नाही. राजस तामस दोषज व्यक्ती आहेत त्यांच्याकडे तर जायचंच नाही आपल्याला, म्हणजे त्यांच्या संपर्कात राहायचंच नाही आहे. कारण की ते काय करणार आहेत ते त्रासदायकच ठरणार आहेत. शेवाळल्या खडकाच्या दृष्टांतामध्ये आमच्या स्वामींनी सांगितलंय राजसा तामसा प्रती बोलोची नाही. तसंच
तुम्ही म्हटले की नाही हे तर चांगली लोक आहेत, पण चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये जात असताना सुद्धा एक सुरक्षित अंतर त्यांच्यापासून सुद्धा ठेवायचं असतं. म्हणून आपले मार्ग जे असतात ते मार्ग सुद्धा गावापासून लांब असतात. कुठल्याच गावातल्या लोकांशी एकदम जवळीकतेचा संपर्क नको. लांब आश्रम असला तर त्याचं ते एक मूल्य राहतं. नाहीतर काय होतं, सतत मार्ग बघून बघून सुद्धा काय होतं, दोष निर्माण होत असतो बरं का. नुसतंच तुम्ही प्रतिकूल असता तेव्हा तुमच्यात दोष निर्माण होतो असं नाही. तुम्ही जेव्हा अनुकूल असता आणि अनुकूल आहात म्हणून तुम्ही सतत जेव्हा मार्गामध्ये जाणं येणं तुमचं वाढतं, त्यावेळेस त्या मार्गातले गुण बघण्यापेक्षा त्या मार्गातले दोष बघायला तुमची सुरुवात होते. ज्या वेळेला तुम्ही त्या मार्गाचे दोष बघायला सुरुवात करता त्यावेळी समजायचं की आता आपण इथला संपर्क जो येणं जाणं आहे तो कमी केला पाहिजे. कारण की आपलं जे येणं जाणं आहे ते गुणयुक्त न ठरता ते आता चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. जसं तुम्ही एक विशिष्ट प्रमाणामध्ये जर का तुम्ही बदाम खात असाल तर तुमच्या शरीरासाठी ते पौष्टिक असतात. परंतु तुम्ही जर का रोजचे 7-8 बदाम खायला लागले तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता तयार होते. तेव्हा समजून जायचं की आता हे बदाम खाणं बंद केलं पाहिजे, हे आपल्याला जास्तीचे होऊन राहिलेले आहेत. तसं आपण मार्गामध्ये जातो गुणदायक काहीतरी गोष्टी घेण्यासाठी. तुम्ही प्रमाणात जाणं येणं ठेवलं तर तुम्ही एकदम सात्विक राहता. परंतु तुम्ही जास्त येणं जाणं केलं तर तुम्हाला काय होतं, सतत त्या गोष्टी बघून बघून तुम्हाला ते दोषजनक वाटायला लागतात आणि तुम्हाला असं वाटतं हे चुकीचं आहे. म्हणजे काय होतं की मग तुम्ही भकायला लागता. म्हणजे तुम्ही मार्गातून आल्यानंतर ह्याला त्याला सांगत बसतात मार्गात असं चालतं, मार्गात तसं चालतं. म्हणजे काय होतं, तुम्ही स्वतःचं तुमचं मन खराब करून घेतलेलं आहे, पण तुम्ही दुसऱ्यांचं सुद्धा मन खराब करत आहात. तर तसं करायचं नाही. दोष स्वामी सांगतात जीव सर्व दोषांचे आळे. सर्व जीव सर्व दोषांचे आळे आहेत. परंतु परमेश्वर सुद्धा प्रत्येकी दोष बघत बसत नाहीत. काही वेळा परमेश्वर गुणदायक गोष्टी बघतात बहुतांशी वेळा आणि मग त्या जीवाला काय करतात, दातृत्व करतात, चांगलं दान देतात परमेश्वर. तसं आपण कुणीही जीवाचे दोष इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे सांगत बसायचे नाही. स्वामी सांगतात प्राण्याचे येथ दोष सांगू नका, एरवी येथून नेणी जे येथे काही असे. म्हणजे आम्हाला सगळंच माहिती आहे कुणाचे काय दोष आहेत, ते देवाकडे सांगायची गरज नाही आणि मनुष्याकडे तर सांगायची गरजच नाही. आणि म्हणून हा भकन जो प्रकार आहे, निंदा जो प्रकार आहे किंवा एकमेकांविषयी एकमेकांना वाईट सांगण्याची जी काही पद्धत आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दोष लागतो मुळात, म्हणजे तुमचं नुकसान होत आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जो दोष लागतो तो दोष तुम्ही कसा नासणार ते मला सांगा. तुम्ही स्वतःच्या मनाला दोष लावून घेतला तो तर लागलाच, पण तुम्ही दुसऱ्यांच्या मनात जे घालून ठेवलेलं आहे कदाचित तुमच्या मनातला दोष निघून जाईल, पण समोरच्याच्या मनातला दोष निघत नाही. तो कसा काढणार? त्याचंही मन कलुषित करण्याला तुम्ही निमित्त ठरलात. म्हणून एखादी व्यक्ती दोषवंत असली तरी तुम्हाला त्याच्याविषयी गावभर पसरण्याचं तुम्हाला काही कोणीही काम दिलेलं नाहीये, त्याचा पगार मिळत नाही आपल्याला. म्हणून कुणाचीही निंदा करायची नाही सगळ्यात पहिली गोष्ट. त्याला अन्यवार्ता असा जे शब्द आहे तो देवाने दिलेला आहे. ती अन्यवार्ता कधीच करायची नाही. करायची आहे तर धर्मवार्ता करा. गुणदायक गोष्टी भरपूर आहेत. भटोबासांचे जे काही गुणदायक गोष्टी आहेत, माहीम भट्टांच्या आहेत, महादाईसांच्या आहेत, बाईसांच्या आहेत, त्याच्याबद्दल बोलू ना आपण. कुणाच्या तरी वाईटपणाबद्दल बोलण्यापेक्षा कुणाच्या तरी चांगलेपणाबद्दल बोला. तुमचा वेळ उपयोगी लागेल आणि दोष सुद्धा लागणार नाही आणि इतरांचे मन सुद्धा कलुषित तुमच्या माध्यमातून होणार नाहीत. म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. इथे ज्या हंसराजा आहेत, हंसराजा आता भकन करायला लागल्या म्हणजे दोष त्यांना दिसायला लागले आणि ते भकायला लागल्या म्हणजे निंदा करायला लागल्या. आणि मग एक दिवस बाईसांनी हे सगळं ऐकतायत. बाईसा खूप दिवस बाईसांनी हे ऐकलं, परंतु बाईसा अजिबात हंसराजाला काहीच बोलल्या नाहीत. बाईसा जे आहेत ते गप्प सगळं ऐकून घेतात. परंतु एक दिवशी काय झालेलं आहे की बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा ये हंसोबाईसी काही किजो का. म्हणजे या हंसाबाईसांचं काही करा बरं. हे हंसराजेचं हे काही म्हणे व्यापार करू न लगे. हिला काही जर का सेवा सांगितली, आता बाईसा स्वामींच्या सेवेमध्ये प्रवर्तलेले आहेत आणि बाईसा ह्या वयस्कर असल्यामुळे सर्वच कामं काही बाईसांना जमत नसतील,
त्याच्यामुळे काही सेवेसाठी जेव्हा हंसराजांना बाईसा सांगतात की बाई एवढं पाणी आणून दे, तर ती म्हणायची बाबा मला काही जमणार नाही पाणी आणायला, तुम्हीच आणा तिकडे. बाबा एवढे कपडे धुवून टाक, मला जमणार नाही. अशा पद्धतीने हंसराजा बाईसांना उलट उत्तर द्यायला लागली. आणि बाईसा स्वामींना म्हणतात काही म्हणीये व्यापार करू न लगे. म्हणीये व्यापार म्हणजे सांगितलेला काम सेवा ही करू न लगे, म्हणजे ही करतच नाही, करायला मला मदत सुद्धा करत नाही. म्हणजे स्वतः तर स्वतंत्र ती सेवा करत नाहीच, पण जर का मी म्हटले की मला मदत कर थोडीशी, तर ती मदत सुद्धा करत नाही. आणि पांड्यासी जाऊन काही भक्ती असे, आणि पांड्यांच्या समोर जाऊन काही ना काही ती भक्ते म्हणजे नावं ठेवते, निंदा करते आणि तिथे बडबडत राहते दिवसभर काहीतरी. मग एकुदिसी गोसाव्यांसी ओट्यावरी असं नासे. आणि मग स्वामींनी पण लगेचच काही प्रतिक्रिया दिली तर नाहीच, काही बोलले पण नाही, आणि काही क्रिया सुद्धा देवानी केली नाही. मग एके दिवशी म्हणजे कुठल्या तरी एका दिवशी, म्हणजे बाईसांनी सांगितल्यानंतर 2-1 दिवसांनी 3 दिवसांनी म्हणा, गोसाव्यांसी ओट्यावरी आसन असे, स्वामींना आमच्या ओट्यावर आसन आहे, स्वामी आसनावर विराजित आहेत. तेव्हा बाहेरीलाकडून हंसराज गुंफेसी आली. आणि बाहेरलाकडून म्हणजे बाहेरून हंसराजा जे काही कामं वगैरे आटपून ती गुंफेमध्ये आलेली आहे, म्हणजे बाईसांच्या गुंफेमध्ये ते आलेले आहेत. आमचे स्वामी समोरच बसलेले आहेत. तेव्हा सर्वज्ञ म्हटले हंसराजा या. आणि स्वामी त्यांना म्हणतात हंसराजे हो या, असं म्हटलं. आणि तया स्थिती झाली. आणि शब्द फक्त स्वामींनी काहीच म्हटलं नाही. स्वामी त्यांना ओरडले सुद्धा नाही, अपशब्द बोलले नाही, समजवलं नाही, काहीही केलं नाही. देवानी फक्त आपला शब्द त्यांच्या कानावर टाकला आणि तो कानातनं हृदयापर्यंत पोचला. आणि स्वामी म्हणतात या हंसराजे हो, असं स्वामींनी त्यांचं स्वागत केलेलं आहे गुंफेमध्ये बाईसांच्या. आणि ते गुंफेमध्ये येण्याचं स्वागत नाही आहे, ते स्वागत म्हणजे हंसराजा जी दोषांमध्ये वावरत होती, तर ते गुणांमध्ये येण्याचं ते स्वागत आहे. आजपासनं त्यांचे दोष जे आहेत, भकन निंदा वगैरे जे काही दोष करत होते ते दोषाच्या त्या वातावरणातनं गुणाच्या वातावरणात येण्याचं ते स्वागत आहे. स्वामी म्हणतात या हंसराजे हो, म्हणजे ते दोषाचं वातावरण सोडून आता गुणाच्या वातावरणात या, म्हणून स्वामी आमचे त्यांचं स्वागत करतात. आणि तया स्थिती झाली. आणि लगेच त्यांना आनंदाची अनुभूती स्वामींनी त्यांना दिलेली आहे, स्थिती आनंद त्यांना दिलेला आहे, स्थिती सुख त्यांना झालं. आणि सर्वज्ञ बाईसाते म्हणितले. आणि स्वामी बाईसांना म्हणतात बाई कवणा एका महात्म्याची आधारीशी शब्दवेदिया रसू असे. आता या ठिकाणी स्वामी शब्दवेदिया रसाचा दृष्टांत सांगतात. जसं दृष्टांत जे पहिले दृष्टांत सांगितलेले आहेत, म्हणजे 4, 5, 6, 7 की त्याच्यामध्ये दृक स्पर्श आलाप आणि अंतकरण 4 द्वारे परमेश्वर दातृत्व करतात. दृक म्हणजे दृष्टीद्वारे देतात, स्पर्श म्हणजे स्पर्श करून देतात, दृक स्पर्श आलाप म्हणजे शब्दद्वारे देतात, आणि 4था आहे दृक स्पर्श आलाप आणि अंतकरण म्हणजे आठवून देतात. परमेश्वर इथून आठवून त्या जीवाचं आठवण करतात, त्या जीवाचं चिंतन करतात, आणि त्या जीवाचा तिकडे लाभ होतो. किंवा त्या जीवाने जर का तिकडून परमेश्वराची आठवण केली, तर परमेश्वर सुद्धा त्याचं चिंतन करून त्याला काय करतात, लाभ देतात, त्याला त्याची योग्यता अधिकार वाढवतात, आणि त्याला निर्दोष करतात परमेश्वर. हे अंतकरणाद्वारे सुद्धा होतं. आता दृक म्हणजे दृष्टीद्वारे देणे, याच्यात मासळीचा दृष्टांत सांगितलेला आहे. स्पर्श या पदामध्ये कुकडी म्हणजे कोंबडीचा दृष्टांत सांगितलेला आहे. त्यानंतर शब्दवेदी आलाप याच्यामध्ये शब्दवेदी रसाचा दृष्टांत सांगितलेला आहे, जो आता आपण बघणार आहोत लेळ्यामध्ये. आणि अंतकरण ह्याद्वारे कासवीचा दृष्टांत सांगितलेले की कासवी सुद्धा आपल्या पिल्लांना काय करते, ते पलीकडच्या काठाला असताना ती अलीकडच्या काठाला असते, ती त्यांना अंतकरणातून आठवते, त्यांच्याविषयी शुभचिंतन करते, आणि त्याच्यामुळे त्यांना जीवनशक्ती मिळते त्यांच्या त्या कासवीच्या त्या पिलांना. म्हणजे अशा प्रकारे आपण दृक स्पर्श, दृक म्हणजे दृष्टी, स्पर्श म्हणजे स्पर्श, आलाप म्हणजे शब्दाद्वारे, आणि अंतकरण म्हणजे आठवणीद्वारे परमेश्वर जीवाला दातृत्व करत असतात. आता या ठिकाणी तुम्ही सांगा की स्वामी त्यांना म्हटले की या हंसराजे हो. आता असं म्हटल्यानंतर कशाच्या द्वारे परमेश्वर दातृत्व करतात?
दृष्टीद्वारे, शब्दाद्वारे, स्पर्शाद्वारे की अंतकरणाद्वारे? कशाच्या द्वारे? काय उत्तर आहे तुमचं? तर परमेश्वर या ठिकाणी आलापाच्या द्वारे, म्हणजे आलाप म्हणजे शब्द. स्वामी म्हटले या हंस राजे हो, असं म्हटले स्वामी. म्हणजे शब्द स्वामींनी उपयोगामध्ये आणलेले आहेत आणि ते शब्द त्यांच्या कानातनं हृदयापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे हे आलापाचा जो भाग आहे तो याच्यामध्ये उपयोगामध्ये गेलेला आहे, म्हणजे शब्दांचा भाग. आणि त्याद्वारे परमेश्वर दातृत्व स्वामींनी केलेलं आहे त्यांना. आणि या वेळेला स्वामी मग बाईसांना शब्दवेधी या रसाचा दृष्टांत सांगतात. स्वामींनी, तुम्ही जर का पैठणला गेलात, बाईसांची गुंफा जर का त्या स्थाना करायला तुम्ही गेलात, तर त्या ठिकाणी पैठणमध्ये स्वामींनी किती दृष्टांत सांगितले त्याचं पूर्ण लिहून ठेवलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा पैठणला जाल तेव्हा तुम्ही स्वतः जाऊन बघा, तिथे किती दृष्टांत स्वामींनी सांगितलेले आहेत, ते कितीतरी निरूपण स्वामींनी केलेलं आहे. त्यापैकी हा शब्दवेधी या रसाचा दृष्टांत सांगतात. शब्दवेधी या रस, रस कसा आहे? सिद्ध रस आहे हा. या रसाला ज्याही धातूचा स्पर्श होतो त्या धातूचं सोनं होतं. बरं, असं हा सिद्ध रस असतो. जसं फुलंब्री आहे, फुलंब्रीची ती लिळेमध्ये स्वामींनी कथा सांगितलेली आहे. या शब्द म्हणजे रसाची, सिद्ध रसाची कथा सांगितली. तो शब्दवेधी रस नाही येतो, तो फक्त सिद्ध रस आहे. हा शब्दवेधी रस सुद्धा सिद्ध रसच आहे. परंतु दोघांमध्ये फरक काय आहे की शब्दवेधिया जो सिद्ध रस जो आहे फुलंब्रीचा, त्याला स्पर्श लागतो. म्हणजे तो जेव्हा भांड्यामध्ये त्याचा थेंब पडेल तर ज्या भांड्याच्या ज्या धातूवर तो थेंब पडेल त्या धातूचं सोनं होऊन जाणार, असा तो सिद्ध रस आहे. त्याला त्या भांड्याचं, त्या रसाला स्पर्श झाला पाहिजे किंवा रसाचा त्या भांड्याला स्पर्श झाला तरच त्याचं सोनं होणार आहे. पण शब्दवेधी या रसाचं तसं नाही आहे. शब्दवेधी या रसाचं आलाप म्हणजे आवाजाच्याच माध्यमातून त्या धातूचं सोनं होणार. त्या रसाचं आणि त्या धातूचं कुठल्याही प्रकारे संयोग नाही आला, स्पर्श नाही झाला, तरी सुद्धा नुसता शब्दाच्या माध्यमातून त्या धातूचं सोनं होणार आहे. हा एक भाग आपल्याला, म्हणजे दोन रस आम्हाला बघायला मिळाले. एक, दोन्ही सिद्ध रसच आहेत, पण एक शब्दवेधी आहे आणि एक स्पर्शवेधी आहे. आता हा विषय तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल, मी पण पहिल्यांदाच आत्ताच मला हे लक्षात आलं, चिंतन घडलं माझ्याकडनं की शब्दवेधी रस आहे, तसं शब्द स्पर्श म्हणजे एक स्पर्शीय रस सुद्धा आहे की तो स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं होत आहे. आणि या ठिकाणी आमचे स्वामी शब्दवेधी या रसाचा दृष्टांत सांगतात की तो वाटा जातू असे, म्हणजे कुणी एक महात्मे आहेत त्यांच्या आधारी असी, म्हणजे त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे आधारभूत आहे, म्हणजे त्यांनी बाळगलेला आहे. काय बाळगलेलं आहे? शब्दवेधी या रस. शब्दाला वेधून, म्हणजे भांड्यांच्या शब्दाला वेधून, आवाजाला वेधून त्या भांड्यांचं सोनं करणारा, त्या धातूचं सोनं करणारा असा तो रस यांच्या आधारी आहे, म्हणजे ह्यांच्याकडे आश्रयित आहे. तो त्यांनी त्याला आश्रय दिलेला आहे, त्यांनी स्वतःकडे तो रस बाळगलेला आहे किंवा त्यांच्या त्या परोटलीमध्ये तो रसाची ती बाटली आहे. आणि तो वाटा जातू असे, रात्रीच्या वेळेला हे महात्मे जे आहेत ज्यांच्याकडे शब्दवेधी रस आहे, ते रस्त्याने जात असताना काय झालेलं आहे की रात्री नगरांत तोवे तांबे घडत असे, आणि ते जात असताना रात्री कुठेतरी ते जे काही भांडे, ज्या ठिकाणी भांडी बनवल्या जातात त्या भांडी बनवण्याच्या त्या विभागामध्ये नगरांत तोवे तांबे घडत असे. तोवे तांबे म्हणजे, तोवे म्हणजे असं तापलेलं, आणि तांब घडत असे म्हणजे त्या तांब्याचं काहीतरी बनवल्या जात आहे. आणि ते बनवत असताना काय केलं जातंय, त्याला हातोडीने म्हणा वगैरे अशा विशिष्ट वस्तूंनी त्याला ठोकठाक त्याची चालू आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्याचा आवाज, त्याच्यातनं आवाजाची निर्मिती होते. एखाद्या धातूवर जेव्हा तुम्ही काहीतरी आपटता, इकडचं तिकडे ठेवता वगैरे आणि त्याला ठोकता, त्यावेळेला त्याच्यातनं आवाजाची निर्मिती होत असते. ती आवाजाची निर्मिती या तोवे तांब्यातनं जे घडवल्या जात आहे, तापलेल्या तांब्यातनं, तापलेलं जे तांब आहे त्याच्यातनं जे काही घडवल्या जात आहे, भांड म्हणा, काही वस्तू म्हणा, तर ते घडत असताना त्याच्यातनं काय होतं आहे की आवाजाची निर्मिती होते. रसा ते स्पर्शोनी शब्द ये. आता लक्षात घ्या, जेव्हा एखादा आवाज तुम्हाला कधी येतो, तुम्ही जर का विज्ञानाच्या दृष्टीने जर का बघितलं, शाळेमध्ये आपण अभ्यास केलेला आहे
की एखादा जो आवाज आहे तो तिकडून येतो आणि आपल्या कर्णपटलावर कानाचा जो पडदा आहे त्याच्यावर तो आदळतो आणि तिथून परत तो म्हणजे हा काय होतं की तेव्हा आपल्या कानावर आदळतो त्यावेळेला तो आपल्याला ऐकायला येतं. ते आदळला नाही तर आपल्याला ऐकायला येणार नाही. दृष्टीचं सुद्धा तसंच आहे की आपण एखादी गोष्ट डोळ्यांनी बघतो आणि ती गोष्ट परत येऊन आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होते तेव्हा ती गोष्ट आपल्याला दिसते. ही प्रक्रिया जर का नाही झाली तर ते दिसणार नाही आपल्याला. तसंच आहे की तो जो आवाज येतो तो जसा आपल्या कानावर धडकतो तसाच तो आवाज जो येतो तो त्या महात्म्यांच्या आधारीशी असलेल्या त्या बाटलीमध्ये जो काही रस आहे, सिद्धरस आहे, शब्दवेधिया रस आहे, त्या रसाला येतो आणि स्पर्श करून तो आवाज परत जाऊन कुठे जातो, त्या जिथून तो शब्दाची निर्मिती झाली त्या तांब्यामध्ये तो विलीन होतो. तांब्यातनं तो आवाज बाहेर येतो, तो शब्दवेधिया रसाला स्पर्शून परत त्या तांब्यापर्यंत तो त्याचं काय होतं प्रतिसाद जातो. जसं आपण चेंडू असा भिंतीला आपटला तर तो जातो आणि परत येतो आणि परत तो जातो. म्हणजे हे काय आहे, येणं जाणं त्याचं होतं. तो जो काय प्रकार आहे तर त्या प्रकाराच्या अनुरूप इथे आवाज त्या शब्दवेधिया रसाला स्पर्शून परत त्या धातूमध्ये म्हणजे त्या तांब्यामध्ये जाऊन विलीन होतो. रसा ते स्पर्शुनी शब्दू ये, रसाला स्पर्श करून तो शब्द येतो. कशात येतो तर तांब्यामध्ये येतो. मागवता तेथची विलेया जाय आणि मागवता आणि परत तेथची म्हणजे कोठची, जिथे जिथून निर्माण झाला तिथेच, जेथून निर्माण झाला तेथची विलया जाय म्हणजे विलीन होतो त्या भांड्यामध्ये. आता मगाशी जो आवाज गेला तो नुसताच आवाज होता, परंतु आता जो परत प्रतिसाद आलेला आहे, जो स्पर्श करून जो आवाज आलेला आहे तो नुसता आवाज नाही आहे, तर तो रसाला स्पर्श करून आलेला आवाज आहे. त्याच्यामुळे काय होत आहे की तो आवाज आता येणारा जो आवाज आहे तो काहीतरी विशेष आवाज आहे आणि त्याच्यामध्ये त्या रसाला स्पर्श झालेला आहे त्या आवाजाला. आणि मग तो जेव्हा विलीन होतो, तोवे तांबे असे ते सोने होय, ते तोवे तांबे म्हणजे तापलेलं जे तांबा आहे आणि तो जो बनवणारा आहे तो तांब्याचं भांड म्हणून काहीतरी बनवतो आहे आणि आवाज त्याच्यामध्ये विलीन झाल्यानंतर त्या तोवे तांब्याचं म्हणजे तापलेल्या तांब्याचं सोनं होऊन जातं. अशा प्रकारे ह्या शब्दवेधी या रसाची ती विशेषता आहे की त्याला स्पर्श करणारा जो आवाज आहे धातूचा आवाज, तो धातूचा आवाज काय होणार आहे, सोन्यामध्ये त्या धातूला रूपांतरित करणार आहे. हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत सांगतात तैसे परमेश्वराच्या शब्दापासून एका वेद संचरती. आता हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत काय आहे, स्वामी दृष्टांत का सांगतात, त्याच्यातनं देवाला काय सिद्धांत सांगायचा आहे. म्हणजे दृष्टांत म्हणजे काय आहे, एक गोष्ट सांगणं आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून त्याचा तात्पर्य अर्थ काय आहे तो सिद्धांताच्या रूपामध्ये सांगणं, याला दृष्टांत निरूपण असं म्हणतात. स्वामी एखादा दृष्टांत सांगतात, त्यातनं स्वामींना सिद्धांतिक तात्विक यथार्थ काहीतरी सांगायचं असतं. ते जर का सरळ सांगितलं तर ते लक्षात येणार नाही. जर का कोणाला असं सांगितलं की परमेश्वराच्या शब्दांपासून एखाद्याला वेध होतो, हे एखाद्या माहिमभट्टांसारख्या भटोबासांसारख्या व्यक्तीला लगेच लक्षात येईल. आपल्यासारख्या सामान्य लोकांना लक्षात नाही येणार. मग आपल्याला जर का एखादा दृष्टांत दिला तर आपल्याला दृष्टांतामुळे लक्षात राहा असंही असतं का. मग जर का त्याच्यातनं असं होतं तर परमेश्वराच्या शब्दांपासून तो सहज जीव वेधला जाऊ शकतो. हे उदाहरण दिल्यानंतर हा सिद्धांत आपल्याला पटण्यासाठी पटवून घेण्यासाठी एकदमच सोपा जातो, लगेचच आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून इथे स्वामी दृष्टांत देतात. आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं जे कनिष्ठ अधिकाराचे जे जीव आहेत त्यांना दृष्टांत सांगावा लागतो. म्हणजे निरूपण करत असताना त्यांना दृष्टांत सांगावा लागतो आणि तो दृष्टांत सांगितलं तर त्यांना लगेच ते लक्षात येतं. अर्थात बाईसा या कनिष्ठ अधिकाराच्या होत्या असं नाही बरं का. मला तर असं म्हणायचं आहे की दृष्टांत जे कनिष्ठ अधिकाराचे असतात असं म्हटलं जातं, परंतु असे दृष्टांत स्वामींनी बाईसांना, माहीमभट्टांना, भटोबासांना पण सांगितलेले आहेत. मग ते कनिष्ठ अधिकाराचे होते का नाही. स्वामींना जिथे कुठे असं वाटतं की हा विषय अशा पद्धतीने सांगावा की जेणेकरून अजून समजायला सोपं जाईल,
तर परमेश्वर काय करतात, त्या त्या वेळेला दृष्टांत, प्रसंगोचित दृष्टांत सांगतात स्वामी. प्रत्येक वेळी सांगत नाहीत किंवा अधिकाराचा जीव म्हणून सांगत नाहीत, अशातला भाग नाहीये. ज्या वेळेला देवाला असं वाटतं की इथे हा दृष्टांत सांगणं गरजेचं आहे, तर तिथे तो दृष्टांत आमचे स्वामी निरूपण करतात आणि त्याद्वारे काय करतात, सिद्धांत सुद्धा सांगतात. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा ह्या गोष्टी कशा प्रचलित आहेत हे सुद्धा सांगतात. स्पर्शामुळे दातृत्व करता येतं कसं काय बरं, तर त्या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, कुकडीचा दृष्टांत सांगितला की ती आपल्या तिला अंडी जे तिने दिलेली त्या अंड्यांवरती बसते आणि त्याच्यामुळे काय होतं, तिला त्या अंड्यांना ते ऊब मिळते तिच्या स्पर्शामुळे आणि त्यात ती पिले आतमध्ये वाढतात, त्यांना जीवनशक्ती मिळते. म्हणजे स्पर्शामुळे जीवनशक्ती मिळते हा दृष्टांत स्वामींनी व्यवहारातला दिला तुम्हाला. शब्दांमुळे होतं हे तर पण आपण बघितलं. दृक्क म्हणजे दृष्टीमुळे पाहून सुद्धा होतं, हे आता तुम्हाला कसं काय पटेल, दृष्टीद्वारे कसं काय दिलं जातं. मग मी जर का तुम्हाला सांगितलं की नजर कशी लागते एखाद्याला, कुणीतरी 10 लोक त्याच्याकडे बघतात आणि त्याच्याकडे बघून काहीतरी बोलतात, त्याच्यामुळे समोरच्या त्या व्यक्तीला, खास करून लहान मुलांना नजर लागते, की खूप जणांनी त्याला बघितलं, वा छान आहे छान आहे, आणि त्या मुलाला नजर लागते. म्हणजे हे कशामुळे लागते, दृष्टीद्वारे लागते. सामान्य लोक आहेत ते आपल्याकडे येणारे, हे सामान्य लोक आहेत, कुठले सामर्थ्यवान लोक नाही आहेत. तर त्यांच्या नुसत्या दृष्टीनेच नजर लागते, एखाद्याच्या बोलण्यामुळे नजर लागते, एखाद्याच्या स्पर्शामुळे सुद्धा नजर लागते. काही लोक अशी आहेत की ज्यांनी झाडाला हात लावला तर ते झाड जळून जातं, ते झाड जगतच नाही परत. त्यांनी जर का झाडाची एखादी फांदी जरी तोडली तर ते झाड जळून जातं. म्हणजे काय आहे, स्पर्शामुळे. सामान्य लोक आहेत, परंतु त्यांच्याकडे असे काही ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, त्याच्यामुळे वाईट गोष्टी होतात. या उलट परमेश्वरांचं आहे. परमेश्वराची जी ऊर्जा आहे ती सकारात्मक ऊर्जा आहे. परमेश्वर जिथे हात लावतात तिथे सोनं होतं. इथे तरी शब्दवेदी या रसाच्या याच्यामध्ये फक्त धातूचं सोनं होतं. परंतु आमचे स्वामी जीव जिथे कुठे असेल, ज्या कर्मफळात असेल, चतुर्विध कर्मफळ सांगितलेले आहेत, स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष, कुठेही जीवाला जर का परमेश्वराचा संपर्क झाला तर त्या जीवाचं सोनच होतं, त्या जीवाचं कधीही नुकसान होत नाही. एखाद्या पाषाणाला परमेश्वराचा संबंध झाला तर त्या पाषाणात राजस, तामस दोष जे आहेत ते निघून जातात आणि त्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती निक्षेप होते. एखाद्या लाकडाला स्पर्श झाला तर ते लाकूड काय होतं, काष्ट प्रसाद होऊन जातं. एखाद्या धातूला स्पर्श झाला तर धातू प्रसाद होऊन जातो. तो एखाद्या कपड्याला स्वामींचा स्पर्श झाला तर तो वस्त्र प्रसाद होऊन जातो. म्हणजे परमेश्वराचे जो स्पर्श आहे, परमेश्वराचा जो शब्द आहे, परमेश्वराचं जे पाहणं आहे, हे सगळं काय आहे की सगळंच्या सगळं हे सकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे. जिथे परमेश्वर समाविष्ट होतात त्या ठिकाणी ती गोष्ट निर्दोष होऊन जाते. तुमच्या हृदयात आले ना परमेश्वर, तुमचं हृदय निर्दोष होऊन जातं. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराची ऊर्जा ही सकारात्मक आहे. आणि म्हणून परमेश्वराने दृष्टांत सांगत असताना व्यवहारातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या आसपास पण या गोष्टी घडत असतात. तसंच परमेश्वर सुद्धा दृक्क, स्पर्श, आलाप आणि अंतकरण याद्वारे जीवाला दातृत्व करतात. म्हणून इथे सांगितलेलं आहे सिद्धांत की तैसे परमेश्वराची या शब्दापासून एका वेद संचरती. परमेश्वराच्या शब्दांमुळे एखाद्या जीवाला वेदाचा संचार होतो, म्हणजे जीव वेधल्या जातो. आमचे स्वामी म्हणतात या हंसराजे हो, असं म्हटल्या ते वेधल्या गेले. किंवा आमचे स्वामी शांताबाईसाची प्रथम भेट वेरूळला झाली आणि स्वामी त्यांच्याशी फक्त शब्दाने संवाद साधतात आणि त्यांचं दुःख निरसून जातं, म्हणजे निरपून जातं. एकदम शांतता वाटायला लागतं, त्यांना बरं वाटतं. आणि स्वामींनी 2च शब्द निरूपण केले परंतु त्यांना एकदम बरं वाटलं. त्यानंतर तुम्ही अशा काही लीळा बघाल की स्वामींनी शब्दांनी संवाद साधला. सशाच्या मागे जे पारधी धावत आले, स्वामींनी त्यांना शब्दांच्या द्वारे संवाद साधला, शब्दद्वारे, आणि त्यांनी लगेच काय केलं, निर्दोष झाले. म्हणजे तुम्हाला असे काही लीळा तिथे दिसतील की ज्याचं सकारात्मक कार्य झालेलंच आहे. कारण की त्या जीवांचाही अधिकार आहे आणि परमेश्वराची ऊर्जा तर सकारात्मक आहेच. परंतु काही जीव असे आहेत की परमेश्वराची किती सकारात्मक ऊर्जा असली तरी त्या जीवांचा अधिकार मात्र नकारात्मक असल्यामुळे मग हंस तिथे जर का सारंग पंडित आहेत
त्यांना स्वामींच्या शब्दाचं काही असं जे काही सकारात्मक झालं पाहिजे त्यांच्या ते आयुष्यात झालं नाही. त्यांनी शांताबाईसांना पाठवलं स्वामींकडे, स्वामींचं सन्निधानी पाठवलं आणि सांगितलं की स्वामींपासून तुला लाभ होईल. आणि खरोखरच स्वामी म्हणतात येथून म्हणितले ते म्हातारी असेची घडले. स्वामींचा शब्द न शब्द शांताबाईसांनी पाळला. हा सकारात्मक उपयोग शांताबाईसांना झाला, परंतु तोच सकारात्मक उपयोग, त्या शब्दांचा उपयोग सारंग पंडितांनी स्वतःच्या आयुष्यात मात्र करून घेतला नाही. दादोस होते, त्यांनी स्वामींचे शब्द ऐकले नाहीत. दायनबा होते, ते सुद्धा अनुसरले नाही, स्वामींचा शब्द त्यांनी ऐकला नाही. काळबोटे होते, मार्तंड होते, ह्यांनी सुद्धा स्वामींचे शब्द ऐकले नाहीत. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्या स्वामींच्या शब्दाचा पाहिजे तो उपयोग त्यांनी करून नाही घेतला. अर्थात का बरं? कारण की ते नकारात्मक होते, ते अनधिकाराचे होते, अयोग्यतेचे होते, म्हणून त्यांनी त्याच्यातनं दोषच घेतला. जसं मामाजी आम्हाला सांगायचे की एखादा दोषवंत माणूस असेल, त्याला जर का आपण म्हटलो का हो, म्हणजे त्याला आपण विचारलंच नाही, तर ते म्हणतात की बा आम्हाला विचारलं सुद्धा नाही, आम्ही जेवलो की नाही जेवलो विचारलं सुद्धा नाही त्यांनी. आता तुम्ही जर का विचारलं का जेवलात का, मग ते म्हणतात आम्ही काय उपाशी वाटलो का तुम्हाला, आम्ही काय जेवायला आलो का इथे. म्हणजे तुम्ही त्यांना विचारा की नको विचारा, तुमचे शब्द त्यांच्यासाठी कसे आहेत, तुम्ही काळजीपूर्वक जरी विचारलं तरी ते त्याच्यातनं दोषच घेतात. सारंग पंडित असतील, दादोस असतील, यांनी काय केलं, स्वामींच्या बोलण्यातनं दोषच घेतले, गुणदायकता घेतलीच नाही. आणि तिथेच अजून कोणतरी आहेत, चांगदेव भट सारखे व्यक्ती आहेत, जानोपाध्यांसारखे व्यक्ती आहेत, ते पहिल्या भेटीमध्येच एकदम वेधल्या जातात. म्हणून स्वामी सांगतात एथीच्या परमेश्वराच्या शब्दापासूनही एका वेद संचरती. स्वामी नसतं म्हणतात या हंसराजे हो, आणि लगेच त्यांना वेद संचरतो. वेद संचरल्यानंतर हंसराजा स्थिती झाली. आणि अशा प्रकारे स्वामींनी हा सिद्धांत सांगितला. जसं त्या शब्दवेदी या रसांपासून जसं त्या धातूचं सोनं होतं, तसं परमेश्वराच्या शब्दांचा वेद जर का आपल्याला झाला तर त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या हृदयाचं सोनं होणार आहे. तुमचं हृदय नुसतंच काय असतं, इथल्या तिथल्या गोष्टींमध्ये दोषयुक्तता जी हृदयामध्ये आहे, ते जर का तुम्ही परमेश्वराचं नामचिंतन करा बरं. एक दिवशी तुम्ही दिवसभर परमेश्वराच्या लीळेचं वाचन करा आणि दिवसभर त्याचं चिंतन करा, त्या धर्मचर्चेमध्ये तुम्ही राहा, तर बघा तुम्ही त्या दिवशी भांडणार नाही. तुम्ही म्हणणार नाही आज भांडायचं नाही, आज लीळा चिंतन केलेलं आहे. जर का तुम्ही रोज लीळा वाचल्या ना तर रोज तुम्ही भांडणारच नाही. तुम्ही आयुष्यभर लीळा वाचल्या, तुम्ही आयुष्यभर भांडणार नाहीत. आयुष्यभर तुम्ही चिंतन करा, आयुष्यभर तुमचं भांडण मात्र होणार नाही. म्हणजे हे काय आहे, परमेश्वर जिथे आहेत तिथे बरोबर ते गुणदायक कार्य वर्ततात. आणि म्हणून हंसराजा ही दोषयुक्त झालेली होती. तिच्या हृदयामध्ये एवढा दोष भरलेला होता, तर तो दोष तिच्या डोळ्यातनं येत होता बाहेर, की तिला स्वामींचं पूजन केलेलं तिला ते आवडत नव्हतं, दोषयुक्त वाटत होतं. स्वामींचे शब्द जे आहेत, बाईसा ज्या स्वामींबद्दल जे काय म्हणायच्या की स्वामीची ही सेवा करायची ती सेवा करायची, तिच्यामध्ये एवढा दोष होता की ते कानातनं सुद्धा तिला ऐकताना ते सगळं दोषजनकच ऐकू यायचं. काय करायचं स्वामींची सेवा, एवढा दोष त्यांच्या हृदयात भरलेला होता हंसराजा की तोंडातनं तो दोष बाहेर यायचा आणि इकडे तिकडे स्वामींच्या विषय बाईसांच्या विषय ते भकन करायच्या. अशा इतका दोषयुक्तता कानातनं, डोळ्यातनं, तोंडातनं त्यांच्या असं बाहेर पडत होती. आणि याचं एकच द्वार आहे, डोळे स्वच्छ करायचे नाहीत त्यांचे, कान स्वच्छ करायचे नाहीत, तोंडही स्वच्छ करायचं नाहीये. काय स्वच्छ करायचं आहे, हृदय जे आहे ते हृदय स्वच्छ करायचं आहे. हृदय जे लोखंड झालेलं आहे आणि त्याच्यामधनं जी काही दोषयुक्त काळीमा निर्माण होते, परमेश्वर काय करतात, आपल्या शब्दाचा परिस्पर्श त्या हंसराजाला देतात आणि त्या हृदयाचं त्या काळीमायुक्त कलंकित अशा शब्दांचं जे काही भंडार झालेला आहे, अशा त्या हृदयाला परमेश्वर सोनं करतात. आणि सोनं केल्यामुळे त्यांच्यातला जो दोष आहे तो पूर्णपणे निघून जातो. हृदय स्वच्छ झालं, निर्मळ झालं, पवित्र झालं, शुद्ध झालं की तुमचे डोळे, तोंड, कान, तुमच्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत, क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या शुद्ध होतात. तुमचं हृदय शुद्ध असेल तर तुम्ही भांडणाच्या ठिकाणी जाणार नाही, तुम्ही चिंतनाच्याच ठिकाणी जाणार. तुमचं हृदय शुद्ध असेल तर तुम्ही कोणाची निंदा ऐकत बसणारच नाही, तुम्ही चिंतन ऐकत बसाल, लीळा ऐकत बसाल, लीळा श्रवण करत बसाल. तुम्ही जर का तुमचं हृदय शुद्ध असेल तर तुमची मानसिक वैचारिक पातळी जी आहे ती ऊर्ध्वगतीची असणार.
ऊर्ध्वगतीची मानसिकता असेल तर वाचिकता म्हणजे बोलणं सुद्धा ऊर्ध्वगतीचंच असेल आणि शारीर प्रक्रिया सुद्धा तुमच्या ऊर्ध्वगतीच्याच असणार आहेत. आणि म्हणून इथे हंसराजांना स्थिती झाली, ती स्थिती त्यांनी भोगिली भंगिली. मग तीही गोसाव्यांची सेवा दास्य करू लागली. आणि बघा निर्दोषत्वाचं कार्य काय झालं, हृदय शुद्ध झालं. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांच्या जे काही त्यांचं जी काही सेवा आहे ती आतापर्यंत ते स्वामींची सेवा करत नव्हते, तर त्या माध्यमातनं काय झालेलं आहे, हृदय शुद्ध झाल्यामुळे आता ते शरीर जे आहे स्वामींच्या सेवेसाठी आता प्रवृत्त झालेलं आहे. स्वामींची सेवा दास्य ते सुद्धा करायला लागल्या बाईसांसोबत. सागळ भरून आणि ती पाणी भरून आणायच्या, पूजा करू लागती, स्वामींचं पूजन करायला मदत करायच्या, स्वतः स्वामींचं पूजन करायच्या. ऐशी गोसाव्यांची आवडी संचरली आणि स्वामींच्या विषयी जी अनावडी होती ते आवडीमध्ये बदल झाली आणि त्यांना सुद्धा स्वामींविषयी आवडी निर्माण झाली आणि स्वामींचं सेवादास्य ते करायला लागले. आजच्या या लीळेमध्ये आपण हंसराजा कशा प्रतिकूल होत्या, कशा भकत होत्या आणि स्वामींच्या शब्द स्पर्शामुळे कसा त्यांच्या हृदयात, त्यांच्या क्रियेत, बोलण्यात, त्यांच्या वागण्यात बदल झाला हे आपण बघितलं. आणि आपण काय केलं पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये कसं राहिलं पाहिजे, आपलं हृदय कसं ठेवलं पाहिजे, आपण काय ऐकलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण एका लीळेमध्ये घेतलेला आहे. आपण सर्वांनी या गोष्टीचा काय करा, सर्वांनी चिंतन करा आणि आपल्या हृदयामध्ये या गोष्टी उतरवा. आणि या लीळेचं जे चिंतन असेल त्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारा. आजच्या या 52व्या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध 108 क्रमांकाची हंसराजा स्थिती या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.